शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे धर्मरूप असावं. तस्मात शास्त्रम प्रमाणंते, कार्याकारी व्यवस्थित हो. आणि म्हणून सूत मुनी म्हणतात की शौनकादिकानो, इंद्रादी देवतांनी अग्नीला आहुत्या दिल्या त्याला देवयज्ञ म्हणतात. देवतांच्या प्राप्तीसाठी निरंतर ब्रह्मयज्ञ केला जातो आणि आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्याकरता ब्रह्मयज्ञ करावं लागतं. अंगठ्यानं पाणी द्यावं लागतं. ब्रह्मयज्ञ रोज करावा. आणि ब्रह्मयज्ञ सकाळपासून संध्याकाळपर्यंत करता येतो, रात्री पण करता येतो. देवयज्ञ, पितृयज्ञ आणि ब्रह्मयज्ञ. पितृयज्ञ म्हणजे वर्षाच्या वर्षाला श्राद्ध केलंच पाहिजे. आणि पक्ष पंधरवड्यामध्ये आपल्या पूर्वजांच्या नावाने पक्ष केलीच पाहिजेत, पितृजीव घातलेच पाहिजेत. आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी फार पुण्य मिळतं. आपल्या पूर्वजांना उदकदान देतात, हे केलंच पाहिजे. आपल्याकडं माहिती श्राद्ध काय ते. बरेच ठिकाणी श्राद्ध म्हणजे फॅशन झाली. मुंबईला एक जणाकडे श्राद्ध होतं, त्यांनी बिल्डिंग सजवली होती फुलांनी. आता डेकोरेशन करीत असतात श्राद्धाला. ते काही लग्न आहे का काय, रांगोळ्या काढल्या होत्या, काय तोफा वाजविल्या, तोफा पण वाजविल्या श्राद्ध. आनंद म्हणजे काय पाहायचंच काम नाही. 500 माणसाचा स्वयंपाक. नंबर 1 ब्राह्मण बुवा आले. ब्राह्मण बुवा कार मध्ये आले होते. इतकी सुंदर पूजा सांगितली ब्राह्मण बुवाने, पाहायचंच काम नाही. आणि ते पाहिले एका क्लासवर ऑफिसर. म्हणजे जन्मात कधी अशी पूजा पाहिली नाही मी. काय पूजा सांगितलं महाराज, बाबा काय पूजा सुंदर दिसायली. मग पुढल्या रविवारी आपल्याकडे कशा करता काय करते कुणाला माहिती. त्यांनी केली, आपणही करा. आता याला काय वाटलं ब्राह्मणाला की कुणाची पूजनी कुणाचं श्राद्ध असेल. दिली यादी, 12 वाजता मी येतो बरोबर. आणि त्यांनी लगेच फुलाची बिल्डिंग सजवली, रांगोळ्या काढल्या, तोफा वाजवायच्या शिल्लक राहिल्या, पत्रिका छापल्या. आता तिथं त्यांच्या वडिलाचा फोटो मांडला होता पहिल्या ठिकाणी. वडिलाचा फोटो मांडला होता. मग ब्राह्मण म्हणे विचारलं श्राद्ध कुणाचं आहे? म्हणजे आमच्या चुलत्याचं आहे. मग चुलत्याचं म्हणजे तुमच्या काकाचा फोटो असं नाही एखादा आपल्याला पूजा करेल, पूजा करावी लागेल ना आपल्याला, फोटो असेल ना. हे काय करायचं महाराज, आमची काकाच घरात बसलेली, डोंगराचं श्राद्ध पुस्तक. आज माणसं चंद्रावर गेली, चंद्रावर. पण या बाबतीत मागच येतात, काही म्हणा तुम्ही. आमच्या लेकराला 31 माहिती, शोकांती काय. आमच्या लेकराला 31 माहिती. गुढीपाडवा अरे एक तर बाई म्हणली महाराज आमचा पिंट्या एवढा हुशार आहे, एवढा हुशार आहे, त्याचा कॉलनीत कुणी हात धरीत नाही, इतका हुशार आहे. म्हणजे काय करतो, म्हणजे चटाचट बापाच्या तोंडात हाणतो. आणि मग ती विद्वान प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. देवयज्ञ, पितृयज्ञ, ब्रह्मयज्ञ केलेच पाहिजे. आपण पूर्वजांची संपत्ती खातो म्हणून वर्षाच्या वर्षाला श्राद्ध केलंच पाहिजे. आणि वंश विवर्धन, हा आपला वंश वाढण्याकरता पितृपूजन केलं पाहिजे. त्यानंतर लक्ष्मी, हे सगळं म्हणजे आचरणच आहे. मग शिवपुराणामध्ये
कथा 2 दिवस नाहीच बिनबुड कथा चालू